ज्ञानेश्वरजी ढेरे, उपस्थित बंधू भगिनी, खरोखर मी आज काय पुढे समोर कॅमेरे आहेत. एक कॉर्डर टेररिझम शब्द प्रयोग, मी दहशतवाद्याच्या विरुद्ध लढत असतो. त्या आपला जिल्हा देखील एक पॉलिटिकल म्हणून ओळखला जातो अशी बाहेर जी ख्याती आहे. त्याच्यामुळे मी अ बोललो का ब बोललो त्याच्या वेगळे, त्याच्यामुळे फार अतिशय मोजकं बोलणार आहे आणि सत्काराला गिरीश भाऊ उत्तर देणार आहे. या मध्ये मी अनेक वर्षापासून 80 पासून तर 93 पर्यंत जिल्हा वकील म्हणून सतत काम करत होतो. सरकार आलीच, सरकार, मी मात्र जिल्हा सरकारी वकील राहिलो. म्हणाले परंतु एक गोष्ट मात्र खरी की नंतर देखील मी 1999च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो, परंतु जळगावची कास कधी सोडली नाही. आणि आजही मला संपूर्ण देशामध्ये हा जळगावकर हे ओळखलं जातं, याचं मला देखील आनंद आहे. आणि म्हणून सत्कार फक्त माझा नाही तर प्रत्येक जळगावकरांचा हा सत्कार आहे असं मी मानतो. आज सकाळी मला सांगितलं की मी येऊ शकत नाही काही अपरिहार्य कारणामुळे. रताई मला परवाच पार्लमेंटमध्ये भेटल्या, लोकसभेच्या त्या सभासद आहेत. मी राज्यसभेची शपथ घेतली आणि राज्यसभेमध्येच येऊन मला त्यांनी माझं अभिनंदन केलं. आमच्या जिल्ह्यात आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो, मत असू द्यात कोणामध्ये, परंतु मनाची श्रीमंत आमच्या जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांमध्ये आहे आणि ही या जिल्ह्याचं नाव नेहमीच वरती करेल यात मला शंका नाही. आज कार्यक्रमाला येताना कोणता यामुळे अनेक काहींनी सांगितलं हे जॅकेट चांगलं दिसतं, काहींनी सांगितलं हे पायजमा शर्ट घाला, सलवार हे कुर्ता घाला. मी त्या प्रकारचा ड्रेस जर परिधान केला असता तर त्यातून आज माझ्याबद्दल जे भाष्य करण्यात आलं की उज्ज्वल निकम तुम्ही अमुक व्हाल तमुक व्हाल, त्याला आणखी निष्कारण फाटे फुटले असते. आणि म्हणून मी मुद्दामून सोडून आलो, कारण मी माझं जे लाइकिंग आहे त्यापासून मी दूर जाणार नाही, ही सगळ्यांना ग्वाही देतो. खरं म्हणजे मला तो काळ आठवतो, वकील होण्याची माझी इच्छा नव्हती त्यावेळेला. मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे, परंतु वडिलांची इच्छा मी वकील व्हावं, कारण आमच्या काळी लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता. आज परिस्थिती वेगळी आहे. अनिकेतला 95% 12वीत मार्क्स मिळाले. त्याला विचारलं तुला काय व्हायचंय, तो मला म्हणाला वकील व्हायचं आहे. आणि त्यामुळे मी संतापाने कविता करू लागलो. ठाकरे सर काही ना काही प्यायल्यावर, काही न बघितल्यावरती कविता सुचते. मला मात्र संतापाने कविता सुचत गेल्या. पत्नी बरोबर असल्यामुळे मी म्हणणार नाही, पण अशी कविता की माझ्या सगळ्या लॉ कॉलेजच्या मित्रांनी त्याला कायम दाद दिली. गुलाब भाऊ मोठ्या उत्सुकतेने बघतात, एक तरी कडवं म्हणा. म्हटलं जी डोळे लावून बघते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते त्याची प्रेसियन, जी डोळे फाडून बघते त्याची. गुलाब भाऊची हिंमत नाही टाळ्या वाजवायची. लग्न झाल्यानंतर कवितेचा सूरही बदलला, नूरही बदलला. पत्नीने मला पहिला प्रश्न विचारला की न्यायालयात देवा शपथ म्हणजे काय.
तुम्ही देवा शपथ जे साक्षीदाराला सांगतात, ओथ घ्यायला सांगतात, तेव्हा येणारा साक्षीदार खरं बोलतो की खोटं बोलतो? म्हटलं सांगू, म्हणे सांगा. पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून जेव्हा बघतो, देवा शपथ खरं सांगतो, तुझाच चेहरा माझला दिसतो. पूर्ण कविता म्हणणार नाही, कारण पत्नीला आणखी स्फुरण जास्त येईल. तशी आमची पत्नी ज्योती ही शांत स्वभावाची, मध्य प्रदेशमध्ये धार मधली, एकत्र कुटुंबात राहिली. मोठे भाऊ शेतीवरती, वहिनी शेतीवरती असायच्या. त्यामुळे ज्योतीने आमच्या घराचा हा संसार सगळा व्यवस्थित सांभाळला. म्हणून मी 1993चा मुंबई बॉम्बस्फोट कटला, 93 पासून तर 2013 पर्यंत हॉटेलमध्ये राहून चालवत होतो. याचं श्रेय मी उघडपणे माझ्या पत्नीला देईन. माझे वडील कैलासवासी बॅरिस्टर दादासाहेब निकम यांची मला आठवण येते. माझी आई विमला देवी, आईने मला लहानपणापासून या देशाच्या स्वातंत्र्याकरता पश्चिम महाराष्ट्रातल्या साताराच्या पत्री सरकारांमध्ये ती काय काम करत होती, रिव्हॉल्वर पिस्तूल कशा गाद्यांमध्ये भरत होती, ब्रिटिशांच्या विरुद्ध कसं लढत होती, हे लहान सांगून माझी एक मानसिकता तयार झाली की या देशाचा शत्रू म्हणजे हा माझा शत्रू. ही बुद्धी मला माझ्या आईपासून मिळाली. कायद्याच्या भाषेत कसं इंटरप्रिट करायचं, कायदा कसा वाकवायचा, कोडिफाईड लॉजिक म्हणजे कायदा. कारण सिलॉजिझम इन लॉजिक म्हणजे काय, तर्कशास्त्राचं प्रमेय, हे माझे कायद्याचे अभ्यासक, माझे कायद्याचे गुरुजी ॲडव्होकेट अच्युतराव यात्रे यांना क्रेडिट जातं. मी मुद्दामून याचा उल्लेख करतो की आज जे काही मी झालो ते या सगळ्यांच्या शुभाशीर्वादामुळे मी घडलो. जळगावकरांचं माझ्यावरती नितांत प्रेम. इतके वर्ष जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा वकील होता. आमचे गिरीश भाऊ माझ्याजवळ अनेक गोष्टी सांगायचे, मी दाद द्यायचो. मी नेहमी गिरीश भाऊंना चॅनलमध्ये बघितल्यानंतर त्यांच्याशी भाष्य करायचो की गिरीश भाऊ तुम्ही हे चुकला, तुम्ही बरोबर आहे. ते माझ्याशी वाद घालायचे, पण आमच्या मैत्रीमध्ये कधी कटुता आली नाही. गुलाब भाऊंनी उदाहरण दिलं ते बरोबर आहे, कारण माझ्या अक्रॉस द पॉलिटिकल लीडरशी आजही संबंध आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा वरिष्ठ नेता घ्या की जो माझे मैत्रीशी संबंध ठेवतो, याला भीती किंवा घाबरण्याचं काही नाही. कारण सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम, हे मी लहानपणापासून शिकलेलो आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या मनाची मानसिकता, ज्या वेळेला आपले जडणघडण असते, मला कल्पना नव्हती की निवडणुकीत मी हरल्यानंतर, अर्थात राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी या खूप इच्छा होती की मी याच्या राजकारणात यावं, निवडणूक लढव. आम्ही गृहमंत्र्यांचा मला फोन, त्यांचा आग्रह, म्हणून अवघ्या 10 दिवस मला प्रचाराला मिळाले. निवडणुकीत मी हरलो. राजकारण बघा की रावळसाहेब, मी मुद्दामून सांगेन, कसाब मी जोपर्यंत राजकारणात नव्हतो तोपर्यंत कसाबच्या विरुद्ध लढणारा एक योद्धा म्हणून अशी माझी प्रतिमा होती. मला निवडणुकीत उभं राहिलो त्यावेळेला काय आरोप केले गेले होते की कसाबच्या गोरकरे कामठेर साळसकर यांचा मृत्यू झाला नाही, तर एका संघाच्या, राष्ट्रीय संघाच्या इन्स्पेक्टरने त्यांना मारलं, उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत. अर्थात अशा प्रकारचे आरोप केल्यामुळे संताप सगळ्या जनतेचा झाला आणि लोकांनी त्यांना फार तिखटपणे उत्तर दिलं. सुरुवातीच्या काळात मी थोडं दुःख वाटलं, वाईट वाटलं की असेही आरोप राजकारणात होऊ शकतात, परंतु मी व्यथित झालो नाही. माझ्या पराभवामुळे काही ना आनंद झाला. काव्याच्या भाषेत बोलायचं असेल तर जरी मी निवडणूक हरलो होतो,
जरी मी निवडणूक हारलो होतो तरी विजलो नव्हतो, जरी मी निवडणुकीत हारलो होतो तरी विजलो नव्हतो, हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही, हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारांना कळलेच नाही। पेटून उठलो नव्या उमेदीने नव्या दमाने असुरांची लढायला, हे त्या पामरांना, कारण पेटून उठलो नव्या दमाने त्या असुरांची लढायला, कारण माझे हे जळगावचे सामर्थ्य नाशवंत नाही हे त्या पामरांना कल्पनाच नाही। ज्या वेळेला परवाच्या वेळेला मी राज्यसभेमध्ये ओथ घेतली, शपथ घेतली, अत्यंत गांभीर्यपूर्वक ही शपथ घेतली, मला ही कल्पना होती की या हाऊसमध्ये अनेक पक्ष दिग्गज बसलेले आहेत, प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे होतं की मी काय बोलतो, कशा रीतीने चालतो, कारण माझा एक स्वभाव आहे गिरीश भाऊ की मी जी व्यक्ती बघतो, जी व्यक्ती बोलतो, जी व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची कशा प्रवृत्तीची आहे हे सहज ताळू शकतो। याला रामदेव बाबाची योग विद्या लागत नाही, पण हा एक आत्मविश्वास लागतो। आणि म्हणून ज्यावेळेला मी शपथ घेतली, शपथ झाल्यानंतर मला अतिशय सांगायला आनंद होईल आपल्या सगळ्या जळगावकरांना की प्रत्येकाने माझं व्यक्तिशः तिथे अभिनंदन केलं। उज्ज्वल जी, हमने आपका नाम सुना है, हमें बहुत खुशी हुई। हे करत असताना मला माझ्यावरती असलेल्या जबाबदारीची पण जाणीव झाली। लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, या अपेक्षांची पूर्तता करायची आहे, आणि आजचा हा सत्कार समारंभ याची मला ऊर्जा देईल यात मला शंका नाही। आणि म्हणून ज्या तडफेने, ज्या उमेदीने आज तुम्ही इथे आलेला आहात, एअर कंडिशन चालू नसताना देखील, उकाडा असह्य होत असताना देखील तुम्ही श्रद्धेने बघत आहात, ऐकत आहात, हे माझ्याकरता फार मोठं आहे। आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगी तुम्ही नावमेत होतात। मला कळत नव्हतं पहिल्या दिवशी शपथ घेतल्यानंतर कोणाला भेटायचं। म्हटलं चला लेट अस ट्राय, या देशाचे, कारण पंतप्रधान त्यावेळेला परदेशात होते, देशाचे गृहमंत्री अमित भाई यांना भेटूया। चिठ्ठी पाठवली, उज्ज्वल निकम नये सांसद, 2-4 मिनिटात त्यांनी त्यांच्या चेंबरमध्ये बोलवलं। पहिला प्रश्न अमित भाईंनी विचारला असेल की रेल्वे बॉम्बलास्टची केस सुटली कशी, तरी तो खटला चालवलेला तरी हा प्रश्न त्यांनी विचारला। आणि तो प्रश्न विचारल्यावरती माझ्या मनाने सांगितलं की या देशाच्या गृहमंत्र्याला देखील या देशाची एवढी काळजी आहे की महत्वाच्या खटल्यांकडे देखील हे बारकाईने लक्ष ठेवतात। आणि म्हणून आमचा भारत, आमचा हिंदुस्थान आज जगाच्या पाठीवर लोकशाहीचा एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे। आपला देश एकाच वेळेला शी मैत्री ठेवू शकतो, तर रशियाशी ज्यांचं युद्ध चालू आहे त्यांच्याशी आपण मैत्री ठेवू शकतो। अमेरिकेने डोळे वटारले तरी आपण त्यांना घाबरत नाही, हे आपल्या पंतप्रधान मोदीजींचं लक्षण आहे। लक्षात घ्या, राजकीय नेतृत्व कसं असलं पाहिजे, हे डायनॅमिक असलं पाहिजे, याचा अनुभव मी घेतलेला आहे। कारण ज्या वेळेला 26/11चा निकाल झाला, आमचं चौघाचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आमचं ऑफिशियल डेलिगेशन पाकिस्तानला पाठवलं। इस्लामाबादला आम्ही गेलो, मी आणि भारत सरकारचे 3 वरिष्ठ अधिकारी। आमच्यावरती एवढंच सांगण्यात आलं होतं की पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने जो पुरावा गोळा आहे त्याचं विश्लेषण करायचं आणि भारत सरकारला रिपोर्ट द्यायचा। आम्ही विश्लेषण करताना पाकिस्तानच्या त्या होम मिनिस्ट्रीमध्ये बसलो असताना मी पहिला प्रश्न तिथल्या अधिकाऱ्यांना विचारला की तुम्ही ज्यांनी हा कचला त्यांना तुम्ही आरोपी केलं नाही,
ते म्हणाले पुरावा कुठे आहे? म्हटलं पुरावा तुम्ही शोधायचा, कट तुमच्या भूमीवरती झालेला आहे. त्याला ते तयार नव्हते. लक्षात घ्या, पाकिस्तान मधला सामान्य नागरिकाला आपल्या देशाविषयी प्रेम आहे, पण पाकिस्तान मधील जे लष्करी अधिकारी आहेत, जे कुटील कारवाई करतात, त्यांना आपल्याबद्दल द्वेष आहे. याला कारणच की भारताची गती ही काही देशांना खूपते, त्यातला मधलं पाकिस्तान एक आहे. आम्ही परत आलो, हाफिज सईद बद्दल झकीर रहमान लखवीला आम्ही करू शकलो नाही. मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो. ज्या वेळेला डेव्हिड हेडलीने 35 शिक्षा झाली प्ली बार्गेन एग्रीमेंट खाली, मला डेव्हिड कबूल केलं होतं की मी भारतात आणि पाकिस्तान मध्ये साक्ष देईल, परंतु दोघं देशांमध्ये पाठवू नये. अमेरिकेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं होतं. मी ज्या वेळेला ते प्ली बार्गेन एग्रीमेंट आम्ही मागवलं आणि बघितलं, अमेरिकन सरकार आणि डेव्हिड हेडली मध्ये करारामध्ये या अटी स्पष्ट होत्या. एक गोष्ट ध्वनित होत, पाकिस्तान विरुद्ध काय आहे हे डेव्हिड हेडलीने स्पष्ट दिलेला होता. हे मी आमच्या पोलीस आयुक्तांना सांगितलं की आपल्याला डेव्हिड हेडलीचा साक्षीदार म्हणून उपयोग करायचा आहे. त्यांनी कारण सांगितलं की डेव्हिड हेडलीला आपण आरोपी कसा करू शकतो, कारण आपल्या देशात 26/11च्या अगोदर तो आला होता, 26/11च्या हल्ल्यानंतरही आला होता. तो खरा आपल्या दृष्टीने आरोपी आहे. म्हटलं आपण त्याला माफी देऊया. ते म्हणाले जनप्रक्षोभ होऊ शकतो. म्हटलं अजिबात होणार नाही. मला लक्षात आलं की आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची इच्छा नव्हती की डेव्हिड हेडलीला आरोपी करावा. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते. देवेंद्रजींना मी रात्री हे सांगितलं की आपल्याला असं असं केलं पाहिजे. देवेंद्रजींनी विचारला एकच प्रश्न, यातून काय साध्य होईल आणि कसं करणार. म्हटलं मला एक मराठीमध्ये मन माहिती, आमच्या गावाकडची, खेड्यामध्ये मी राहत असल्यामुळे फार लहानपणी पायात काटा गेला तर मोठा जाड काटा काढायचो. बापू भाऊ, इंग्रजी म्हण आहे, चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं, सेट अ थीफ टू कॅच अ थीफ. देवेंद्रजींना आयडिया आवडली. माझं काय सहकार्य हवं? म्हटलं आम्हाला अमेरिकेने अँबॅसेडरची अपॉइंटमेंट घालून द्या, NSA ची डोभाल साहेबांची भेट पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी अरेंजमेंट केली. मी अमेरिकेत गेलो. माझ्यावर जॉईंट CP अतुलचंद्र कुलकर्णी जे NIA चे डायरेक्टर होते, नंतर आम्ही दोघंही गेलो आणि त्याच्यानंतर डेव्हिड हेडलीचा पुरावा आम्ही घेतला. आणि डेव्हिड हेडलीने लष्कर तोयबा, ज्याला जमात उदावा असं म्हटलं जातं, त्याचं आणि पाकिस्तानच्या आर्मी अधिकाऱ्यांचं ISIच्या अधिकाऱ्यांचे कसे संबंध होते याचा ईमेल करेस्पॉन्डन्स जो शिकागो कोर्टात दिला होता तो आम्ही न्यायालयात प्रोड्यूस केला. ही सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच, मुंबईच्या दिवसाची साक्ष चालली. म्हणून ज्या वेळेला आपल्याला असे कायदेशीर निर्णय घ्यावे लागतात, हे अत्यंत महत्वाचे, जाणीवपूर्वक राजकीय शक्ती ही देखील ही महत्वाची ठरते. मला अतिशय अभिमान आहे की ज्या वेळेला पंतप्रधानांनी माझं नाव ऑफिशियली डिक्लेअर होण्याच्या अगोदर मला फोन केला, मी नेहमी आवाजाच्या टोनवरून, बोलण्याच्या भाषेवरून त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे बघत असतो, तपास. मी काही सायकोलॉजिस्ट नाही, पण अनेक क्रिमिनल केसेस चालवल्यामुळे तो एक माझा छंद झाला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मला पंतप्रधान मोदीजींचा फोन आला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं पहिलं वाक्य होतं, मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू, त्याला पार्श्वभूमी तशीच आहे. मी थोडस हसलो, त्याच्यावरती खळखळून हसले. गिरीशजी, तुम्ही देखील इतकं मोदीजींना कधी खळखळून हसताना नसेल एवढं मी पाहिलंय, ऐकलंय. म्हणजे मनातील निर्मळपणा, स्पष्टपणा
हा मोदीजींच्या हसण्याने प्रकट होत होता. मग त्यांनी जे मला सांगितलं की राष्ट्र हा भाग सोडून द्या. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर महत्वाचं धर्म करायचे असेल तनातनीचे प्रयत्न आपण कायम हास्य ठेवलं पाहिजे चेहऱ्यावर. या हास्याने देखील आपल्याला कोणा शांत देतेच. मनातील निर्मळपणा इतरांना देखील होत. ही लोक दाखवत नाही, परंतु आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता सगळ्यांनी एकच पाहिजे. मला ही कल्पना आहे खासदाराला देखील काही फंड या फंड करता नाव झाल्यावर अनेक ठिकाणी अनेक लोक मी त्यांना उत्तर एकच दिलं, माझा मतदारसंघ आणि सध्या मी नामनिर्देशनाने 6 महिन्याच्या आत ठरवावं लागेल कुठे जायचं. ठरवणे ही निश्चित. परंतु ज्यावेळेला मी भाजपतर्फे लोकसभा निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेला लोकांनी मला पहिला म्हणजे प्रसार माध्यमांचा पहिला प्रश्न, तुम्ही भाजपच का निवडला? तुम्ही संघात आहेत का? अरे म्हटलं बाबा संघाचा कधी मी शाखेत गेलो संघात हे मला तुम्ही सांगा. त्याच्यावर त्याचं उत्तर काही नाही. आणि म्हणून प्रसार माध्यमांच्या बंधूंना हे माहिती आहे, मुंबईच्या किंवा ठिकठिकाणच्या माहिती आहे की मी प्रत्येकाला लिमिट देऊ देतो, लिमिट करू देत नाही. लिमिट करू आरोप सुरू होतात. ज्या वेळेला आपल्या देशाची ऐक्यता याचा विचार करायचा त्यावेळेला आपण सर्वात अगोदर काय साधायचं आहे याचा केला. मी जास्त वेळ बोलणार नाही, पण मी ज्या वेळेला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटला करता गेलो त्यावेळेला जिल्ह्यात महेश्वरजी दीपक जोग त्या अधीक्षक होते. दीपक जोग संध्याकाळी बसलो असताना घरी आले आणि म्हणे मुंबईला आपल्याला बोलवलंय. म्हटलं मुंबईला बॉम्बस्फोट. माझ्या मनात आलं मुंबईला जायचं आपण. मी घरात आईला सांगितलं. आई म्हणे अजिबात जाऊ नको, तो बॉम्बस्फोट आहे, तू कुठे राहशील, काय करशील, मुंबईला आपलं घर नाही, काय करशील. म्हटलं आई ही संधी आलेली आहे, संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि मरायचं असेल तर आपण कुठेही मरू शकतो, इथे मरू. दीपक जोगना मी म्हटलं कधी जायचंय? ते म्हणे तुम्हाला आज रात्री निघायचं असं. जॉन एम सिंग आणि सम्राट म्हणा का आणि जळगावचाच का? लक्षात घ्या आपल्या सुगंध इतका आहे की मग त्याप्रमाणे मी मुंबईला गेलो. मनात एक शंका आली. माझं शिक्षण मराठी शाळेत झालेलं, मुंबईला मोठमोठे दिग्गज ज्या वेळेला त्यांच्याशी त्या इंग्रजी पद्धतीने बोलू शकेल का? पण मला एक खात्री होती मी व्याकरणदृष्ट्या इंग्रजी शुद्ध बोलेल, कलोक्वियल इंग्लिश ते बोलतील, मी विचार करून बोलेल. फरक एवढाच राहील, फरक असणार नाही. माझी अहिल्या आणि नातू अरिंजय हे आजही मी इंग्लिश बोलायला लागलो की माझी इंग्लिश मध्ये बोलत नाही, कारण त्यांना वाटतं या आजोबांचं इंग्लिश कच्चंच आहे. परंतु it is not the knowledge of the language which face success, it is the knowledge of the law that face success. हा मंत्र त्या लहान बालकांना काय कळणार? मुंबईला सगळ्यांचे चेहरे आविर्भाव एकदम वेगळे. ये कोण लाया गाव? मी आणि राकेश माझ्या वेळेला डीसीपी होते.
मी आणि राकेश मारे आम्ही दोघं चाललो तो चार्ज दाखल केलं होतं. समोरून हे 10-12 ते फ्लॅश गनवाले, त्यावेळेला कॅमेरावाले होते, इलेक्ट्रॉनिक त्यावेळेला चॅनल नव्हते. 30-30 कॅमेरा फ्लॅश गन होत होत्या, लखलखत होत्या. त्यावेळेला मला वाटलं की मी या देशाचा पंतप्रधान तर नाही, कारण ते नवीन, मला सर्व काही नवीन होतं, अकल्पित होतं. एकाने मुद्दा म्हणून खवचटपणे मला प्रश्न विचारला की आप जलगांव के हैं? त्या प्रश्नातल्या खवचटपणाची धार माझ्या लक्षात आली होती. मी त्याला उत्तर दिलं, मत पूछो गांव के है, मत पूछो हम किस गांव के हैं, मतदार के रहने वाले तूफान से खेला करते हैं. मत गांव के मजदार के रहने वाले तूफान से खेला खेलते हैं. शोले से दिल की छलनी होती है, मौत भी हमसे डरती है. वाढत गेला. माझ्या लक्षात आलं कोणाला कसं नियंत्रणावं, कारण मी लॉजिक वरती विश्वास ठेवणार आहे. तर्कशास्त्र हे फार देखील तेच काम उपयोगी येत असतं. तर्कशास्त्राच्या प्रमेयामुळेच आपण काही अनुमान करतो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला असे काही कठीण प्रसंग आले, महाराष्ट्रात सरकारतर्फे माझ्या मित्रांना म्हणत असे, मी महाराष्ट्र सरकारचं अँटी आहे. जिथे महाराष्ट्राला वाटेल की उपोषण किंवा एखाद्या खटल्याच्या निमित्ताने ती गंभीरता नष्ट होईल आणि उज्ज्वल मागणी आपण उज्ज्वल नेमून टाकू, असं हे सूत्र समिती करत. कारण म्हणजे तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम. आणि म्हणून मी एवढंच सांगेल, सरकार समारंभाने मला एक नवीन ऊर्जा, नवीन ताकद मिळाली. दोन्ही एक राज्यसभेमधला रोल असेल काम करण्याचा, आणि या माझ्या व्यवसायाशी निगडीत असलेला रोल देखील. परंतु जाता जाता एवढंच कि हमें मिटा ये जमाने में, हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, जमाना हमारा है, जब हम नहीं. एवढं बोली येण्याच्या अगोदर एवढंच सांगेल कि ना रुपये की खान चाहिए, ना सम्मान चाहिए, याद करे मुझे हर कोई ये जीवन मरण किससे छूट, जीवन मरण किससे छूटता है, पूर्व कर्म करके फिर जीने में चाहिए, शान चाहिए. जय हिंद, जय भारत. साहेब मनपूर्वक धन्यवाद. साहेबांचा मी सगळ्यांना विनंती करीन, 2 मिनिटं आहात तिथेच बसा. आपला व्यासपीठीय कार्यक्रम संपलेला आहे, खरा कार्यक्रम आत्ता सुरू होतोय ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत. पण तत्पूर्वी सगळ्यांनी केलेल्या प्रचंड कामाबद्दल ऋण व्यक्त करण्या
अहो खाली घ्या बाहेर बाहेर उभे राहतील ते. काय चालू नाही करू त्याला खाली उतरू द्या. पॉलिटिकल टेररिझम म्हणून ओळखला जातो आपला जिल्हा. असं उज्ज्वल निकम म्हणतो. लाईट आहे ना हा लावतो येऊ द्या ना त्यांना जरा हात खाली करायला. चेक आला का? उद्या पण तुझा रिसिव्हर कुठे आहे? समुद्राला पुढे गेलो तर आम्ही कसं करते हात लावू ना हात होतो कमी सांगावं लागेल.